माहितीये ना त्या किरणच्या बाबतीत काय घडलं ते. हे बघ, डॉक्टरांनी आजची अपॉइंटमेंट दिली आहे आणि मला कुठलंही शेड्यूल बदललेलं चालणार नाही. सगळं वेळच्या वेळी झालं पाहिजे, कळलं? पण आज सोनोग्राफीसाठी बोलवलंय ना डॉक्टरांनी. हां. मग ती सोनोग्राफी उद्याही होऊ शकते. आता एका दिवसात काय बाळ एवढं मोठं होणार नाहीये. नाही, एक दिवस नाही थांबायचा. मी तुला मदत करतो ते. प्लीज एवढं हायपर नका हो. शांत व्हा बघू आधी. सगळं वेळेवरच होईल. तुम्ही नका इतकी काळजी करू. मी आईला सांगू? आईला? आई! हो प्लीज नका कोणाला बोलवू. कशाला उगाच दुसऱ्यांना त्रास. मी करेन सगळं. कशाला? काय एवढा दुसऱ्यांचा विचार करतेस ग तू? तुम्ही मला विचारताय. तुम्ही पण आता स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करायला लागलात ना. थोडासा. मग पण खरं सांगू, हे तू मला शिकवलंस. माझ्या जबाबदारीची जाणीव तू मला करून दिलीस आणि हे बाळ आहे ना, ती जबाबदारी निभवायला मला शिकवेल. खरंय. उद्या नक्की जायचं आपण डॉक्टर. नक्की. न विसरता. लवकर या. हो. किरण, तुला काही हवंय का? नको. आणि तू जरा माझ्याशी नॉर्मल वाग, एवढाच. मी नॉर्मलच वागतोय. काय चुकत असेल तर सांग मला. चुकतंय असं नाहीये काही, पण तू जर का माझी अशीच अति काळजी घेत राहिलास ना तर बाकी सगळे सुद्धा माझ्यासोबत असंच वागतील आणि मग मला वेगळं वाटेल. मला वाटेल की सगळेजण सहानुभूती म्हणून माझ्यासोबत असं वागतायत आणि मी पुन्हा माझ्या बाबांच्या विचारात हरवून जाईल. मी इथे आले ते ह्या सगळ्या विचारातून बाहेर पडण्यासाठी. सो प्लीज. सॉरी. यापुढे काळजी घे. तुझ्यासोबत नॉर्मल वागायची. हे रिपोर्ट्स आहेत, कामं पेंडिंग आहेत, पूर्ण करायची. हो, एक मिनिट. फोन आलाय, महत्वाचं आहे. हॅलो बबलू, हां. त्या किरण देशमुख यांच्या वडिलांच्या खुनाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रोग्रेस झाली आहे. त्यानुसार काही संशयितांना मी अटक केली आहे. त्यापैकी कोणी ओळखीचं आहे का हे पाहण्यासाठी किरण देशमुख यांना पोलीस स्टेशनला घेऊन या. हो हो. सॉरी. ए बस 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 बस. सगळ्यांची जेवणं झाली? हो सगळ्यांची झाली जेवणं. आई बाबा पण जेवलेत. हा आता फक्त आपलंच राहिलंय. वाटलंच मला. मी गॅरेज मधनं म्हणून निघालो पट करून. आज मी ठरवलंय माझ्या बायकोला जेवण भरवायचे आणि तिने एकटीने जेवायचं नाही. हो त्यात काय एवढं. मला सवय झाली आता एकटीनं जेवायची. चल एक मिनिट खाली बस. बालिके जरा जवळ. तुझ्या ललाटावरच्या रेषा काय सांगतायत माहितीये का तुला? भूतकाळात तुझा जो नवरा होता ना तो नालायक हलकट पाजी होता, पण आता वर्तमानात जो तुझा नवरा आहे तो सद्गुणी, शांत, सुस्वभावी आहे की नाही? माझी भविष्यवाणी बरोबर नाही? बरोबर आहे. आधीचा नवरा खरंच खूप वाईट होता, पण आताचा नवरा आहे ना. आताच्या नवऱ्याला काय प्रॉब्लेम झालाय? म्हणजे आहे का तो पण प्रॉब्लेमॅटिक? आताच्या नवऱ्याची तुलनाच नाही करू शकत त्याच्याशी. घाबरवते का? इस बात पे बालिके या बाबांचा प्रसाद खा प्लीज. नाही प्लीज प्लीज प्लीज. काय ग? पाणी पाणी पाणी. सॉरी. आता किरणचा फोन आहे. तिखट आहे खूप. कोणी काय बोललं कसं नाही? अजिबात नाही. तर उगाच मी केली भाजी म्हणून नका बोलू. अगं तसं नाहीये, खरंच तिखट नाहीये. तुला तोंड आलं असणार. तोंड? बाळणपणात शरीरातली उष्णता वाढल्यामुळे बायकांना तोंड येतं. याच्यावर घरगुती उपाय काय माहितीये? मेहंदी लावणे. हो बरोबर आहे तुमचं.
मी पण ऐकलंय की बाळणपणातनं बायका मेहंदी काढतात. अरे मी सांगतो बरोबरच असणार आहे ते. प्रश्न हा उरतोय की काय? तुला मेहंदी काढणार कोण? माझीच चूक होती, माझीच चूक होती. माझं चुकलंय. किरणला काय झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकत. मी का तिला एकटं सोडलं असेल, का ती सोबत नाही गेलो, काय करू मी आता? घबरे, तिला काही झालेलं नाही आणि होणारही नाही. त्या गाडीचा फोटो मी माझ्या माणसांना पाठवलेला आहे आणि मला दिसत असल्याप्रमाणे ती अजूनही जिवंत आहे. कळलं? तिची जीवनरेखा काही इतकी हलकी नाहीये. जगन्नाथजी, पण तुम्ही सुद्धा यात लक्ष घाला. याच गुंडांनी आधी तिच्या वडिलांना मारलं आणि आता ती त्यांच्या ताब्यात आहे. धोका टळला नाही अजून. काळजी करू नको. कुठेही लपले असले ना तरी मी त्यांना शोधून काढेन. जगन्नाथजी, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल, कारण देवा पण इथे नाही आहे. त्यामुळे पोलिसांची मदत सुद्धा अशी आउट ऑफ द वे जाऊन नाही मिळणार आपल्याला. सारंग, एक रस्ता बंद झाला ना की दुसरा उघडतो. हा निसर्गाचा नियम आहे. काळजी नका करू तुम्ही, आपण काही करून तिला शोधून काढू.